तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्या कॉमर्स अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट पाहणार आहोत. इकॉनॉमिक्स हा एक व्यापक असा सब्जेक्ट आहे, विषय आहे, ज्यामधलं जे नॉलेज आहे ते फक्त आपल्या अभ्यासापुरतीच नाही, तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपल्याला सामाजिक घटकांचं जे नॉलेज आहे ते माहिती मिळते. इंटरनॅशनल लेवलचं पूर्ण नॉलेज आणि आपल्या भारताबद्दलचं जे काही जागतिक लेवलचं सगळं काही नॉलेज आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये आहे. आपण कॉमर्स फील्ड घेतल्याच्या नंतर कॉमर्समध्ये ज्याप्रमाणे अकाउंट हा सब्जेक्ट महत्वपूर्ण आहे, त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स हा महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे. आणि इकॉनॉमिक्स डील्स विथ डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ द ह्युमन बिंग, ज्या कोणत्या नेहमीच्या गरजा आहेत त्याबद्दल अभ्यास करण्यात येतो. इन ऑल द ह्युमन बिंग्स ग्रॅटिफाईड एन्जॉय द इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटी, म्हणजे जसं आपण कन्झम्पशन, प्रोडक्शन, एक्सचेंज, डिस्ट्रीब्युशन हे ज्याप्रमाणे एखादे बिझनेसमॅन करतात आणि आपण सुद्धा वस्तू जी आहे खरेदी विक्री करत असतो, तर ते सगळ्यांचा अभ्यास आपण इकॉनॉमिक्स मध्ये करणार आहोत. आणि ओरिजिन ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे काय, की इकॉनॉमिक्स हा शब्द कुठून आला आपण बघू. तर बघा, इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे ते फ्रॉम टू ग्रीक ऑर्कन्स आणि नॉमस या दोन शब्दापासून आपल्याला मिळाला आहे. ऑर्कन्स म्हणजे काय, की हाऊस, आणि नॉमस म्हणजे काय, तर मीन्स मॅनेजर, म्हणजे एक प्रकारे हाऊस मॅनेजमेंट करण्यासारखं इकॉनॉमिक्सचा अर्थ आहे. खूप चांगल्या तऱ्हेने विचारलं जाते की बाबा इकॉनॉमिक्सचा अर्थ काय आहे, किंवा इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे हा कुठून आलेला आहे, तर आपण सांगायचं की ग्रीक मधून आलेला आहे म्हणून. त्यानंतर आपण पाहणार आहोत की डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्सचे कशा कशा दिलेले आहे, कोणी दिलेलं आहे. तर अतिशय महत्वाचं टॉपिक आहे. वेल्थ डेफिनेशन, वेलफेअर डेफिनेशन, स्कार्सिटी डेफिनेशन आणि ग्रोथ डेफिनेशन. जी वेल्थ डेफिनेशन आहे ऍडम स्मिथने दिलेली आहे, वेलफेअर डेफिनेशन अल्फ्रेड मार्शलने दिलेली आहे, स्कार्सिटी डेफिनेशन लिओनार्ड रॉबिन्सने दिलेली आहे, आणि ग्रोथ डेफिनेशन पॉल सॅमरसनने दिलेली आहे. आता हा जो अभ्यास आहे ना, अगदी आता बीकॉम फर्स्ट इयरचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जो एमबीए करत आहे, एमकॉम करत आहे, जो नेटची एक्झाम देत आहे, त्या प्रत्येकांसाठी या मधला एक ना एक क्वेश्चन, दोन क्वेश्चन येतातच. त्यामुळे जर बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे किती महत्वपूर्ण आहे आणि आपण कशा पद्धतीने आपण याचा अभ्यास केला पाहिजे, कारण तुमचे 5 ते 6 वर्ष येणार आहे, याच्यावरच अवलंबून राहणार आहे. जे काही नावं सांगितले होते, ऍडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, लिओनार्ड रॉबिन्सन, या सगळ्यांचा इकॉनॉमिक्स मध्ये चांगल्या तऱ्हेने एक वाटा आहे आणि ते कधीही सुटणारा नाही आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे हे सगळं डेफिनेशन आलीच आहे. त्यामध्येच आपण महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे वेल्थ डेफिनेशन कुठे दिली आहे आणि वेल्थ डेफिनेशन काय आहे. क्लासिकल इकॉनॉमिक्स डिफाइन्स इकॉनॉमिक्स ॲज द सायन्स ऑफ द वेल्थ, म्हणजेच इकॉनॉमिक्सला काय म्हटलेलं आहे, संपत्तीचं विज्ञान. आणि विज्ञान म्हणजे आपल्याला आपलं साधं सायन्स विज्ञान असं म्हणायचं नाही. तर वेल्थचा अभ्यास म्हणजे काय, की खूप जाणीवपूर्वक अभ्यास करणे म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे काय, की जे कोणती संपत्ती आहे त्या संपत्तीचा खूप चांगल्या तऱ्हेने वाटतं म्हणजे अभ्यास करणे, डीपली अभ्यास करणे म्हणजे सांगितलेलं आहे की सायन्स ऑफ वेल्थ. आता कोणी सांगितलं, तर ऍडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे. स्मिथचा जो यश आहे तो यश समजून घ्यायचं, सायन्स ऑफ वेल्थ त्यांनी असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे 1776 मध्ये, आणि त्यांचं नाव काय आहे बुकाचं बघा, अन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन, हे बुकचं नाव आहे. आणि त्या बुकमध्ये त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे की इकॉनॉमिक्स सिस्टमॅटिकली, म्हणजे डिस्क्राईब इकॉनॉमिक्स जे चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी डेफिनेशन दिली आहे की इकॉनॉमिक्स इज अन इन्क्वायरी. इकॉनॉमिक्स एक इन्क्वायर करते, त्याबद्दल सखोल अशी माहिती घेते. कशाबद्दल, इन टू द नेचर अँड कॉजेस, जे काही त्यांचं नेचर असेल त्याबद्दलचे जे काही कारण असेल कशाचे, तर वेल्थ ऑफ नेशन, एखाद्या नेशनची संपत्ती किती आहे, त्यांची जीडीपी किती आहे, त्यांचं कशा प्रकारे ग्रोथ होत आहे, का बरे गरीब आहे, तर गरीब असण्याचं कारण काय, या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो एका नेशनचा, म्हणजे आपण जसं मायक्रो आणि मायक्रो दोन्ही प्रकारचे पाहतो, तर त्या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. आणि हे सगळी जे डेफिनेशन आहे ते आपल्याला कोणी सांगितलं, तर ऍडम स्मिथ यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर आहे की फीचर, हे वेल्थ डेफिनेशन 100% आपल्या क्वेश्चन म्हणजे एक्झाम मध्ये विचारलं जातं, खूप चांगल्या तऱ्हेने समजून घ्यायचं आहे. फीचर, द वेल्थ डेफिनेशन हॅव द फॉलोइंग मेन फीचर. सगळ्यात पहिलं की स्टडी ऑफ वेल्थ. स्टडी ऑफ वेल्थ म्हणजे काय, की अकॉर्डिंग टू द वेल्थ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, द ओनली प्रॉपर स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स इज वेल्थ. इकॉनॉमिक्सचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण संपत्तीचा अभ्यास करतो. बरेच जणांनी याच्याबद्दल क्रिटिसाइज केलेलं आहे, बाबा की फक्त संपत्तीचा अभ्यास थोडी करतो, संपत्तीसाठी आपण थोडी जगत असतो, पण तरी सुद्धा यांनी संपत्तीलाच महत्व दिलेलं आहे. आता बघा, प्रत्येकाने प्रत्येक आपली नेशन आहे, आपला भारत आहे, आपण प्रगती करण्यासाठी आणि डेव्हलप करण्यासाठीच आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून यांनी वेल्थ डेफिनेशनला वेल्थला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये. बाकीच्यांनी जसं वेलफेअरला डेफिनेशन दिलेलं आहे. आपण इथे बघितलं की ऍडम स्मिथ असेल तर वेल्थ डेफिनेशन दिली, अल्फ्रेड मार्शल असेल तर वेलफेअर म्हणजे कल्याणासाठी त्यांनी इकॉनॉमिक्सची जी व्याख्या आहे ती दिलेली आहे. आणखी त्यांनी काय सांगितलं आहे, वेल्थ
डेफिनेशन मध्ये बघा तर स्टडी ऑफ मटेरियल्स गुड्स ओनली, म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये आणि फक्त आपण गुड्सचा अभ्यास करत असतो. जसं चेअर असो, टेबल असो, बुक असो, पेन असो, यांची किती विक्री झाली, यांची किती डिमांड आहे, या सगळ्यांचा. नॉट मटेरियल गुड्स लाईक अ सर्व्हिस ऑफ टीचर, इंजिनियर, या सगळ्यांचा अभ्यास करत नाही आपण, फक्त गुड्सचा अभ्यास करतो. कॉजेस ऑफ वेल्थ काय कारण आहे तर इकॉनॉमिक्स इज अन इन्क्वायरी इंटू द कॉजेस ऑफ इन्क्रीज इन वेल्थ, आपल्या संपत्तीमध्ये वाढ करणं, आपल्या जीडीपी मध्ये वाढ करणं, हे त्यांच्या मागचं मोठं कारण आहे किंवा त्यांच्या मागचा मोठा उद्देश आहे. मच एम्फेसिस ऑन द वेल्थ, आता ह्याचे वेल्थ डेफिनेशन मध्ये जास्तीत जास्त महत्व त्यांनी कशाला दिलेलं आहे तर फक्त आणि फक्त संपत्तीलाच दिलेलं आहे. फॉर द इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री द क्लासिकल इकॉनॉमिक्स गिव्ह टू मच इम्पॉर्टन्स टू द वेल्थ. आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी क्रिटिसिझम केलेलं आहे, त्यांनी काही ना काहीतरी आक्षेप घेतलेला आहे बऱ्याच लोकांनी. तो कोणता? These definitions have been criticized for giving too much importance to the wealth, संपत्तीलाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी महत्व दिलेलं आहे. Places too much stress on the wealth, डबल महत्व दिलेलं आहे. Neglect to the man, मॅन काय म्हणतो, मॅनच्या गरजा काय म्हणतात, या सगळ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. ओनली मटेरियल अँड गुड्स, फक्त मटेरियल अँड गुड्स, आपण पहिलेच बघितलं की चेअर, पेन यांचंच महत्व दिलेलं आहे. टीचर, इंजिनियरला महत्व दिलेलं नाही. निग्लेक्ट टू मॅन, ओनली मटेरियल गुड, निग्लेक्ट टू ह्युमन वेलफेअर, एखाद्या व्यक्तींच्या कल्याणासाठी कसं इकॉनॉमिक्स काम करता येईल यांना सुद्धा महत्व दिलेलं नाही असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर निग्लेक्ट टू ह्युमन वेलफेअर, कॉन्सेप्ट ऑफ द इकॉनॉमिक मॅन. इन दिस डेफिनेशन इट हॅज ऑब्झर्व दॅट द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इकॉनॉमिक मॅन इज ओन अँड कलेक्ट वेल्थ, बट इट इज अ फार फ्रॉम ट्रू. आता याच्यामध्ये क्रिटिसिझम झालेलं आहे, आक्षेप घेतलेला आहे बरेच लोकांनी, आणि त्यांना म्हणतात की इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त आणि फक्त वेल्थ गोळा करण्यासाठी आपण करत नाही, म्हणजे जगतो आपण फक्त संपत्ती गोळा करण्यासाठी नाही. आणि अशा प्रकारे त्यांच्याजवळ जे टीका झालेली आहे. आणि निग्लेक्ट ऑफ मीन्स दिस डेफिनेशन डू नॉट एक्सप्लेन द मीन्स शुड बी अडॉप्टेड फ्रॉम अर्निंग अँड अक्युम्युलेशन ऑफ द वेल्थ. स्टॅटिक डेफिनेशन सांगितलेली आहे, पूर्णपणे नाही अभ्यास, तर जस्ट दोन गोडी, म्हणजे दिस डेफिनेशन हॅव कॉन्सर्न ऑन अर्निंग अँड कलेक्शन ऑफ द वेल्थ, आपण कमाई करायची आणि जस्ट संपत्ती जमा करायची. Therefore, according to some economics, this definition are the static, हा एक मर्यादित आहे असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण एक वेल्थ डेफिनेशन पाहिली, म्हणजे संपत्तीची डेफिनेशन पाहिली. हे आपल्याला ऍडम स्मिथ यांनी सांगितलेलं आहे, त्याचे फीचर बघितले आणि त्यांना कोणी कशा प्रकारे टीका केली हे सुद्धा बघितलेलं आहे. इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आणखी एकदा सांगते की खूप महत्वपूर्ण असं टॉपिक आहे. यामध्ये प्रत्येक घटक हा प्रत्येक एक्झामसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे. युपीएससी दा, एमपीएससी दा यापैकी दोन जे क्वेश्चन आहे ते विचारले जातात, आणि म्हणून यांचा प्रत्येक घटकाचा अभ्यास करणं अतिशय महत्वपूर्ण आहे, आणि हा सब्जेक्टच खूप महत्वाचा आहे. वेल्थ डेफिनेशन झाल्याच्या नंतर आपण आता वेलफेअर डेफिनेशन बघू. वेलफेअर डेफिनेशन आपल्याला अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेली आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर बघा, न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स लाईक अल्फ्रेड मार्शल 100% सांगते की तुम्ही पुढे चालून नेटची एक्झाम द्याल, एमबीए कराल किंवा एमकॉम कराल, या सगळ्यांमध्ये इकॉनॉमिक्स मध्ये हे आपल्याला डबल एकदा अभ्यास येणार आहे. त्यामुळे आपण आताच किती मनलावून अभ्यास केला पाहिजे हे तुमच्यावर अवलंबून आहे. न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स लाईक अल्फ्रेड मार्शल, कॅनन, एसी, पिक and have defined economics in term of welfare. Therefore, their definition are described as a welfare definition. काय सांगते की अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, अल्फ्रेड मार्शलची बुक आहे, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स पब्लिश केला 1980 मध्ये. अँड स्ट्रेस ऑन द मटेरियल वेलफेअर रॅदर दॅन द वेल्थ, संपत्तीपेक्षा कल्याणाला महत्व दिलेलं आहे कोणी, अल्फ्रेड मार्शल यांनी. हे चेंज द व्हेरी कन्सेप्ट ऑफ द इकॉनॉमिक्स, आणि इकॉनॉमिक्सची त्यांनी कन्सेप्ट जी आहे ते चेंज केलेली आहे. आणि त्यांची म्हणजे डेफिनेशन जे आहे काय आहे, इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ द मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये आपण बिझनेस ऑफ लाईफ जे काही आपले व्यवहार आहे त्या व्यवहारांचा अभ्यास करतो. इट एक्झाम दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ऍक्शन, एखाद्या व्यक्ती कशा प्रकारे ऍक्शन घेतो, त्याचा कशा गरजा भागवतो, एक व्यक्ती कसा करतो आणि पूर्ण समाज कसा करतो याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. मोस्ट क्लोजली कनेक्टेड विथ द अटेनमेंट यूज ऑफ मटेरियल रिक्विसाइड ऑफ वेल बिंग, आपलं जीवन अतिशय उत्तमपणे घालवण्यासाठी आपण चांगल्या संसाधनाचा कशा प्रकारे वापर करून घेऊ शकतो, याच्यामध्ये अशा प्रकारची डेफिनेशन दिलेली आहे. तर इकॉनॉमिक्स म्हणजे काय? इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. इट एक्झामिन द पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ऍक्शन, फक्त एखाद्या व्यक्तीचाच अभ्यास करत नाही तर पूर्ण समाजाचा अभ्यास करतो, आणि त्यासोबतच समाजाला चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या आवश्यक वस्तूंचा, गुड्सचा
वापर चांगल्या तऱ्हेने करू शकतो हे त्यांच्याबद्दल एक्सप्लेन करते. यांचे जर फीचर्स म्हटलं तर पहिले आहे स्टडी ऑफ मॅनकाइंड. हे माणसांचा आवडीनिवडीचा अभ्यास करतात. अकॉर्डिंग टू वेलफेअर इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच इज रिलेटेड विथ द वेलफेअर ऑफ ह्युमन बिंग. इकॉनॉमिक्स मध्ये फक्त वेल्थचा, संपत्तीचा अभ्यास केला जात नाही, हे अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं आहे. तर इकॉनॉमिक्स मध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, तर कल्याणकारी, एखाद्या व्यक्तीचं जीवन हे कल्याणकारी कशा पद्धतीने जाऊ शकतो याचा आपण अभ्यास करतो. स्टडी ऑफ ऑर्डिनरी बिझनेस ऑफलाईन, आणि दैनंदिन जीवनामध्ये जे कोणते बिझनेस चालतात, व्यवहार चालतात त्याचा सुद्धा अभ्यास करतात. जसं बाजारपेठ असेल तर एक व्यक्तीपुरती कशी बाजारपेठ राहते आणि पूर्ण समाजाची कशी बाजारपेठ राहते, किंवा मग समाज जिथे मार्केटमध्ये जाते तशा प्रकारचे कसे व्यवहार होते याबद्दल नॉलेज देते. म्हणजे एव्हरी पर्सन ऍक्ट मेनली टू अर्न अँड कलेक्ट द वेल्थ. फक्त आपण पैसे जमा करायचे बा, संपत्ती जमा करायची. स्पेंड दोज अर्निंग टू गेट द मॅक्सिमम एन्जॉयमेंट. मार्शल कॉल द ऍक्टिव्हिटी टू ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. म्हणजे आपण पैसे कमवतो, पैसे खर्च करतो आणि आपण त्याच्यामध्ये आनंद घेतो. पैसे कमवण्याचा, पैसे खर्च करण्याचा, आणि जे काही आपल्याला उपयोग मिळते, युटिलिटी होते, एखाद्या समजाचा कूलर असेल, एसी असेल, तर आपण पैसे गोळा करायचे, तेवढे जमा करायचे. एसी जो आहे तो आणला, आपल्या घरी लावलेला आहे, त्याबद्दल आपल्याला आनंद मिळतो की एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये आपण त्या एसीचा आनंद घेऊ शकतो. हे झाले ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. म्हणजे आपण जे काही आपल्याकडे संसाधने उपलब्ध आहे त्याचा आपण चांगल्या तऱ्हेने वापर करू शकतो. हेच इकॉनॉमिक्स मध्ये सांगितलेलं आहे. मटेरियल रिक्वायर्स, म्हणजे अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन इकॉनॉमिक्स स्टडी ओनली दोज ऍक्टिव्हिटी ऑफ मॅन विच आर रिलेटेड टू द मटेरियल रिक्वायर्स. आपण बाजारपेठेचा अभ्यास करतो, जीडीपीचा अभ्यास करतो, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये जे घटकाचा अभ्यास करतो त्या सगळ्याच मध्ये याला मटेरियल असं म्हटलेलं आहे. स्टडी ऑफ रिअल मॅन, इकॉनॉमिक्स स्टडी रिअल मॅन इन द सोसायटी हु पासेस द सेव्हरल क्वालिटीज ऑफ इन्क्रीज द वेलफेअर ऑफ द सोसायटी. सोसायटीच्या कल्याणासाठी जे जे आपण काम करतो त्या सगळ्याचा अभ्यास इकॉनॉमिक्स मध्ये केला जाते. आणि त्यासोबतच इकॉनॉमिक्स स्टडी द रिअल मॅन इन सोसायटी प्लस द सेव्हरल क्वालिटीज. आपापल्या जे कोणत्या क्वालिटीज असेल, चांगल्या ऍक्टिव्हिटी असेल, जसं एखादी व्यक्ती बिझनेस करत असेल, घर सांभाळत असेल, त्यासोबतच मार्केटमध्ये जात असेल आणि समाजासाठी काही काम करत असेल, ठीक आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात येते. सायन्स अँड आर्ट, सायन्सच नाही त्यांनी आर्ट सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबतच लॉजिकल डेफिनेशन्स, सायंटिफिक डेफिनेशन असं म्हटलं, आणि त्याच्यावर काही क्रिटिसिझम पण झालेलं आहे. जसं इकॉनॉमिक्स इज अ ह्युमन सायन्स, तर इकॉनॉमिक्स स्टडी विथ द पर्सन लिव्हिंग in the society, outside the society, like monk, saint and so on. आणि नॅरो डेफिनेशन सांगितलं की खूप कमीत कमी याची. त्यानंतर नॉन अनालिटिकल डेफिनेशन, रॉंग क्लासिफिकेशन ऑफ मॅन ऍक्टिव्हिटी आणि इनप्रॅक्टिकल. तर अशा प्रकारे आपण हे दोन कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर केले आहे. एक आहे वेलफेअरची डेफिनेशन आणि दुसरी आहे वेलची डेफिनेशन. इकॉनॉमिक्सचं आणि सब्जेक्टचं महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इकॉनॉमिक्स आता स्टडी कराल तर आपल्याला किती 5 ते 6 वर्ष तुम्हाला महत्वपूर्ण जाणार आहे हेही सांगितलं. तुम्हाला व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला आणि किती प्रकारे चांगला वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. हे जे चॅनल आहे हे स्पेशली आपल्या बीकॉम विद्यार्थ्यांसाठी, बीबीए विद्यार्थ्यांसाठी, एमकॉम एमबीए विद्यार्थ्यांसाठी आहे. कॉमर्सचे प्रत्येक सब्जेक्ट आपल्या चॅनलवर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल, कमेंट कराल तर आपले हे जे टॉपिक आहे ते पटापट होऊन जाईल. आणि आमच्याही काही मर्यादा असेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्हाला त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. तर धन्यवाद आणि कमेंट्स जरूर करा.